दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। पहिल्या दिवशी आपण वसुबारस साजरी करतो। या दिवशी गायीची तिच्या पाडसासह पूजा केली जाते। धनत्रयोदशीला आपल्या घरातील धनसंपत्ती त्याचबरोबर देवांचे वैद्य धन्वंतरी देवता यांची पूजन केले जाते। त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचे देखील पूजन केले जाते। तर धनत्रयोदशीला साधी सोपी पूजा मांडणी कशी करावी, धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त कोणता, या दिवशी आपण कोणती महत्त्वाची एक वस्तू खरेदी करायची आहे, त्या वस्तूची पूजा कशी करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आश्विन कृष्ण त्रयोदशी हा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो। याला धनतेरस असे देखील म्हटले जाते। या दिवशी सायंकाळच्या वेळी धनाची आणि आयुर्वेदिक औषधांची पूजा केली जाते। धनत्रयोदशीला छोटी दिवाळी असे देखील म्हटले जाते। धनतेरसच्या सायंकाळी आपण आपल्या देवघराजवळची जागा स्वच्छ करायची आहे। तिथे पाट किंवा चौरंग मांडून त्यावर एक वस्त्र अंथरून आपण ही पूजा मांडणी करायची आहे। तर ही पूजा मांडणी करत असताना आपल्याला कलशाची देखील स्थापना करायची आहे। त्याचबरोबर आपल्याकडे धन्वंतरी देवतांचा फोटो असेल तर त्याची पूजा यावेळी करू शकता, किंवा नसेल तर आपण एखादी सुपारी घेऊन त्याची पूजा केली तरी चालेल। तर आपल्याला कलशाची देखील स्थापना करायची आहे। तर मी येथे कलशाची स्थापना करून घेतली आहे। ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यातून 14 रत्ने बाहेर पडली। त्यामध्ये 5वे रत्न म्हणजे भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला। त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेरांचा देखील समुद्र मंथनाच्या वेळी जन्म झाला। तर या दिवशी आपण भगवान कुबेरांची देखील पूजा करायची असते। भगवान कुबेर हे धनसंपत्तीचे देवता आहेत, म्हणून आपण धनतेरसच्या दिवशी भगवान कुबेरांची देखील पूजा करायची आहे। तर सर्वप्रथम मी येथे भगवान कुबेरांची स्थापना करून घेणार आहे। एक सुपारी घेऊन त्यावर अभिषेक घालून मी येथे भगवान कुबेरांची स्थापना करून घेतली आहे। माझ्याकडे देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांची चांदीची प्रतिमा आहे, तर त्याला मी अभिषेक घालून त्यांची स्थापना करून घेणार आहे। तर अभिषेक घालून झाल्यानंतर विड्याच्या जोडपानावर तांदळाचे आसन करून त्यावरही मी प्रतिमा ठेवत आहे आणि त्या प्रतिमेचे पूजन करत आहे। तर ह्या प्रतिमेचे पूजन करत असताना आपण गणपतीची पूजन करत असताना आपण गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे आणि देवी लक्ष्मीचे पूजन करत असताना देवी लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर येथे मी धन्वंतरी देवतेचे पूजन करणार आहे। धन्वंतरी देवता हे देवांचे वैद्य आहेत, तर त्यांची पूजा करायची आहे। त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे देखील पूजन करायचे आहे। धनतेरसच्या दिवशी आपल्या घरातील धनसंपत्तीचे पैसे, सोने चांदी यांचे देखील पूजन केले जाते। त्याचबरोबर काही मौल्यवान वस्तूंची देखील खरेदी करण्याला विशेष असे महत्त्व आहे। या दिवशी लाह्या, बतासे, पैसे, सोने चांदी, धने यांची देखील पूजन केले जाते। धनतेरसच्या दिवशी पूजाविधी ही सायंकाळच्या वेळी केली जाते। धनत्रयोदशी ही शनिवार दिनांक 18 ऑक्टोबरला आहे। तर या दिवशी सायंकाळी आपण पूजा करायची आहे। पूजेचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी 6:12 ते रात्री 7:45 या शुभ वेळेत आपण पूजा करायची आहे। आपल्या आसपास मिळणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे या दिवशी पूजन केले जाते। त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरात असणारे जे मसाले पदार्थ असतात त्यामध्ये लवंग, दालचिनी, वेलदोडे, ओवा या मसाल्यांच्या पदार्थांचे पूजन करायचे आहे। त्याचबरोबर आपल्याकडे मिळणाऱ्या तुळस, कोरफड, कडुलिंब, कढीपत्ता, पुदिना या आयुर्वेदिक वनस्पतींचे देखील या दिवशी पूजन करायचे आहे। कारण भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदिक देवता आहेत, तर आपण या आयुर्वेदिक वनस्पतींचे पदार्थांचे देखील येथे पूजन करायचे आहे। सर्व पूजा मांडणी झाल्यानंतर आपण येथे सर्व पूजेवर आपण धने अर्पण करायचे आहे। त्यानंतर आपण एक मंत्र म्हणायचा आहे। हा धन्वंतरी मंत्र आपण सर्व पूजा मांडणी झाल्यानंतर 108 वेळा म्हणायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरय अमृत कलश हस्ताय सर्वमय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा हा मंत्र आपण 108 वेळा म्हणायचा आहे। धनत्रयोदशी शुभ मुहूर्तावर मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते। यामध्ये सोने, चांदी, गाडी, जमीन अशा मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते। त्याचबरोबर आपण लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या काही वस्तू असतात, त्यामध्ये आपण धने, लाह्या, बतासे, झाडू, हळद, मीठ, तांदूळ अशा वस्तू देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करू शकता। धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आपण एक महत्त्वाची वस्तू खरेदी करायची आहे। जेवढ्या वजनाची आणि जेवढ्या आकाराची तुम्हाला शक्य आहे त्या वजनाची ती वस्तू तुम्ही खरेदी करायची आहे। ही वस्तू म्हणजे चांदीची वाटी आपल्याला या दिवशी खरेदी करायची आहे। ही वाटी तुम्ही सकाळी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर ही वाटी आपण सकाळी खरेदी करायची आहे आणि सायंकाळी ज्यावेळी आपण पूजन करतो त्यावेळी या वाटीमध्ये चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आपण या वाटीमध्ये ठेवायची आहे आणि या चण्याच्या डाळीसोबत या वाटीचे पूजन करायचे आहे। हे पूजन करत असताना आपण कुंकू अर्पण करायचे नाही, तर फक्त हळद अर्पण करायची आहे आणि या वाटीचे पूजन करायचे आहे। अतिशय प्रभावी असा उपाय आहे, आवर्जून सगळ्यांनी करायचा आहे। तर दुसऱ्या दिवशी ही वाटीतील डाळ आहे ती आपण 1-2 दिवसामध्ये खायची आहे। म्हणजे एखादा पदार्थ बनवून ती डाळ आपण घरातच खायची आहे, बाहेर टाकायची नाही किंवा पक्ष्यांनाही घालायची नाही किंवा आपण तशीच डब्यात भरून ठेवायची नाही। तर ती डाळ त्या डाळीचा एखादा पदार्थ बनवून आपण घरातील सर्वांनी खायचा आहे। हा अतिशय प्रभावी उपाय आहे। तर धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आपण हा उपाय जरूर करावा।
या दिवशी यमदीपदानही केले जाते. मृत्यूचे देवता यमराज यांच्यासाठी देखील या दिवशी एक दिवा लावला जातो. तर याविषयीचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.